नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश गुरुजी यूट्यूब चॅनलमध्ये मी प्राध्यापक राजेश कागणे आपले स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण वर्ग 12वीच्या युनिट 1.4 बिग डेटा बिग इनसाइट या महत्त्वपूर्ण टॉपिकवरती महत्त्वाचे असे 25 MCQ म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, प्रस्तावनेमध्ये आपण बघूयात या टॉपिकच्या की वी कॅन गेट मोर नॉलेज मोर इन्फॉर्मेशन इन द मॉडर्न इरा फ्रॉम वेरियस सोर्सेस जस्ट ॲज व्हाया इंटरनेट, टेलिग्राम, व्हॉट्सॲप, ट्विटर, यूट्यूब and more. This type of social media and various ways to get more information. Just the starting of this topic, in short we will see what is big data and what is big insight. विद्यार्थी मित्रांनो, बिग डेटा आणि बिग इन्साइट याचं शॉर्टमध्ये आपण जर अर्थ पाहण्याचा प्रयत्न केला तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशा प्रकारची आहे की माहिती जी प्रचंड प्रमाणामध्ये आहे, ज्याला बिग डेटा असं म्हटलेलं आहे, आणि ती माहिती लोकांपर्यंत पोचणं आणि त्या माहितीचं अंतर्ज्ञान लोकांना होणं याला बिग इन्साइट असं म्हटलं जाईल. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जे माहितीचं ज्ञान जे इंटरनेटद्वारे मिळतं आहे आणि ते कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये मिळतं आहे ते या टॉपिकमध्ये दिलेलं आहे. जवळपास 8 वेगवेगळ्या प्रकारचे सेक्टर्स या ठिकाणी दिले आहेत युजेस ऑफ बिग डेटामध्ये. आपण जर बघितलं तर नंबर 1 लोकेशन ट्रॅकिंग, कुठल्याही प्रकारचं लोकेशन आपण ट्रॅक करू शकतो व्हाया इंटरनेट. त्यानंतर नंबर 2 अंडरस्टँडिंग द वेदर पॅटर्न, हवामानाचा अंदाज, हवामानाची स्थिती काय आहे हे सुद्धा आपण, केव्हा पूर येणार आहे, पाऊस येणार आहे, भूकंप होणार आहे, सुनामी येणार आहे, या सगळ्या गोष्टी आपण याद्वारे माहीत करू शकतो. त्याचबरोबर हेल्थ केअर इंडस्ट्री म्हणजे आरोग्याच्या बाबतीमध्ये सुद्धा ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या, विज्ञानाचा आपल्याला याचा फायदा होतो आहे, बिग डेटा याचा फायदा होतो आहे. म्हणजे व्हॉट्सॲपद्वारे सुद्धा आपण कुणाकडनं प्रिस्क्रिप्शन मागू शकतो डॉक्टरकडनं, किंवा ऑनलाईनसुद्धा आपल्याला औषधी आजकाल मिळत आहे. कुठल्याही प्रकारच्या पॅन्डेमिकवरती, कोरोनासारख्या आजारावरती सुद्धा आपल्याला कुठल्याही प्रकारचं ज्ञान ताबडतोब या बिग डेटामुळे, या इन्फॉर्मेशनमुळे, या स्रोतमुळे आपल्याला मिळत आहे. त्याचबरोबर नंबर 4चं या ठिकाणी सेक्टर आहे ते आहे बँकिंग अँड फायनान्स अँड ट्रेडिंग. या ठिकाणी बँकच्या क्षेत्रामध्ये आपण बघतो फार मोठ्या प्रमाणात प्रगती झाली. योनोसारखं ॲप आपल्या हातामध्ये आलेलं आहे. परंतु त्याचबरोबर अशा प्रकारच्या फोनपे असेल, योनो असेल आणि ॲमेझॉनसारखं एक आपल्याला खरेदीसारखं एक ठिकाण आपल्याला मिळालेलं आहे ऑनलाईन, फ्लिपकार्टसारखं मिळालेलं आहे. आणि या सगळ्या गोष्टींवरती नियंत्रण करणं, यामध्ये सायबर क्राईम्स होत आहेत, फ्रॉड होतो आहे, आणि या सगळ्या गोष्टीवरती नियंत्रण करण्याचं कामसुद्धा बिग डेटामार्फत होत चाललेलं आहे. त्यानंतर पुढचं क्षेत्र आपण पाहतो स्पोर्ट्स. खेळामध्ये सुद्धा अतिशय मोठी प्रगती झाली. क्रिकेटचा मॅच चाललेला असेल तर व्हिडिओद्वारे आपण एका क्षणामध्ये आपल्यासमोर जो प्लेयर कशा पद्धतीने चेंडू मारतो, कशा पद्धतीने कॅच घेतला जातो, ही माहिती, याचा डाटासुद्धा आपल्याला एखादा प्लेयर कोणत्या खेळामध्ये, कसोटीमध्ये कसा खेळला होता, हे सुद्धा आपल्याला एका मिनिटामध्ये मिळत असते. नेक्स्ट सेक्टर दॅट इज ॲडव्हर्टायझिंग. पुढे जे एक सेक्टर आहे तिथेही फार मोठा उपयोग होतो चाललेला आहे या बिग डेटाचा. ते म्हणजे जाहिरात क्षेत्र. आणि या जाहिरात क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती एका क्षणामध्ये गुगलवरती आपण बघत असतो आणि त्याद्वारे सुद्धा आपल्याला मोठी माहिती मिळू शकते आणि काही लोकांना म्हणजे बिझनेस म्हणला त्याचा रेव्हेन्यू, त्याचं उत्पादन मिळू शकतं. यानंतर पुढचं सेक्टर आहे ते म्हणजे एंटरटेनमेंट अँड मीडिया. मनोरंजनाच्या बाबतीमध्ये सुद्धा ह्या बिग डेटाचा वापर होत चाललेला आहे. नेटफ्लिक्ससारखा, यूट्यूबसारख्या अशा प्रकारचे वेगवेगळ्या चॅनलद्वारे, वेगवेगळ्या स्रोतद्वारे आपल्याला माहिती मिळत चाललेली आहे आणि उद्योजकांना त्यांचा रेव्हेन्यूसुद्धा मिळत चाललेला आहे.
यानंतर एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षण क्षेत्रात अशा प्रकारची ऑनलाईन क्रांती होणं. ही ऑनलाईन क्रांतीसुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये झालेली या 10 वर्षामध्ये आपण बघतो आहे. आणि यामध्ये कोरोनाच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर आपलं ऑनलाईन एज्युकेशन या बिग डेटामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये होतं आहे. त्याचे मग वेगवेगळ्या प्रकारचे सोर्सेस आहेत. त्यामध्ये गुगल क्लासरूम, यूट्यूब व्हिडिओज, ऑनलाईन लेक्चर्स, झूम मीटिंग, जिओ मीटिंग, दूरदर्शनद्वारे सुद्धा, रेडिओद्वारे सुद्धा, टेलिग्राम असेल, व्हॉट्सॲप असेल, फेसबुक असेल, या संपूर्ण स्त्रोतच्या माध्यमाद्वारे ऑनलाईन एज्युकेशन होतं आहे. आणि या सगळ्या गोष्टीचं श्रेय आपल्याला कुठं द्यावं लागेल, कुठं जाईल, तर ते आहे बिग डेटा. आणि या माहितीच्या आंतरजालामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला फायदा होतो आहे. आणि याच टॉपिकवरती आपण क्वेश्चन्स पाहणार आहोत. आणि निश्चितरित्या हा सारांश तुम्हाला आवडलेला असेल. या सारांशवरतीच्या टॉपिकच्या सारांशवरतीच आपल्याला 25 प्रश्न MCQ क्वेश्चन्स बघावयाचे आहेत. चला तर बघूयात MCQ क्वेश्चन्स ऑन बिग डेटा, बिग इनसाइट, 12th class English. And the first question here we have is, there is a revolution in the lifestyle of people which has been affected by. मानवी जीवन जे काही आहे त्या मानवी जीवनाची जीवनपद्धती बदलण्यासाठी जी क्रांती झाली आणि त्या कोणत्या गोष्टीचा यामध्ये परिणाम आहे. नंबर 1 सोशल मीडिया, नंबर 2 सायन्स, नंबर 3 बिग डेटा, नंबर 4 गव्हर्मेंट. आणि याचं करेक्ट ऑप्शन आहे बिग डेटा. सायन्सचा परिणाम झाला नो डाऊट, सोशल मीडियाचा परिणाम झाला नो डाऊट, गव्हर्नमेंटने काही ॲक्शन घेतल्या त्याचा परिणाम झाला नो डाऊट, परंतु रिव्होल्यूशन जी झालेलं आहे, सगळ्यात मोठी क्रांती जी झालेली आहे ती बिग डेटामुळे झालेली आहे. क्वेश्चन नंबर 2, डॅश डॅश अमाऊंट ऑफ डेटा इज कलेक्टेड, अ स्मॉल, अ लार्ज, अ लिटल अँड ऑप्शन 4 अ ह्यूज. जास्त प्रमाणामध्ये, कमी प्रमाणामध्ये, फार कमी प्रमाणामध्ये आणि मोठ्या प्रमाणामध्ये जो साठा आहे तो डाटा साठा कलेक्ट करण्यात आला. त्यामध्ये करेक्ट ऑप्शन आहे अ लार्ज बी. क्वेश्चन नंबर 3, वेब, सेल्स, कस्टमर कॉन्टॅक्ट केअर, सोशल मीडिया, मोबाईल डेटा आर डॅश 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 different mediums. Number 2 different sources, number 3 different ways and number 4 different waves. बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, मोबाईल डाटा असेल, सोशल मीडिया असेल, कस्टमर केअर कॉन्टॅक्ट असेल, हे सगळे नेमके काय आहेत. अँड करेक्ट आन्सर या ठिकाणी आहे डिफरंट सोर्सेस आहेत. माहिती मिळवण्याची डिफरंट वेगवेगळ्या प्रकारची सोर्सेस उगमस्थानं आहेत. अँड क्वेश्चन नंबर 4, वन कॅन प्लॅन रूट अकॉर्डिंग टू डॅश डॅश. आणि आपण प्रस्तावनेमध्ये पाहिल्याप्रमाणे आपल्याला जर कुठं जायचं असेल तर आपला प्लॅन आपण कशा पद्धतीने ठरवू शकतो. माहिती सध्याच्या काळामध्ये आपल्याला आधीच संबंधित ठिकाणाविषयी घेता येते. ऑप्शन नंबर 1, द ट्रॅव्हल टाईम अँड ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स. ऑप्शन 2, ग्रुप ऑफ ट्रॅव्हलर्स. ऑप्शन 3, डिफरंट वेज. ऑप्शन 4, फ्रेंड्स. आणि यामध्ये करेक्ट ऑप्शन दिलेला आहे अ ट्रॅव्हल टाईम अँड ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स. क्वेश्चन नंबर 5, मेनी इंडस्ट्रीज हॅव ॲडव्हान्स्ड बाय माइल्स फ्रॉम देअर कॉम्पिटिटर्स. आयडेंटिफाय द टेन्स. यामध्ये ग्रामरचा हा प्रश्न आहे आणि यामध्ये करेक्ट ऑप्शन खालच्यापैकी आपल्याला सर्च करायचे. ऑप्शन 1, पास्ट परफेक्ट टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स अँड प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आणि या वाक्यामध्ये काळ जो आहे तो कोणता आहे आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. करेक्ट काळ जो दिलेला आहे तो आहे ऑप्शन नंबर सी, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. Let us see the next question. Dear students,
Big data analytic is the complex process of examining large and varied data sets or big data to uncover information. Find out correct sentence as WH question. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पुन्हा ग्रामरचा प्रश्न आहे. अंडरलाईन केलेल्या पार्ट आन्सर असेल अशा पद्धतीचा WH प्रश्न, WH क्वेश्चन आपल्याला तयार करायचा. खाली दिलेले ऑप्शन आहेत त्यापैकी सर्च करायचे. ऑप्शन फर्स्ट, विच इज बिग डेटा अनालिटिक, व्हॉट इज बिग डेटा अनालिटिक, हाउ इज बिग डेटा अनालिटिक and why is big data analytic, and correct answer is what is big data analytic. The next question, the synonymous words for incomprehensible is, या ठिकाणी सिनॉनिमस मीन्स समानार्थी. समानार्थी शब्द इनकॉम्प्रिहेन्शनला या टॉपिकमध्ये काय वापरलेला आहे. ऑप्शन फर्स्ट कॉन्क्रीट, ऑप्शन सेकंड द soft, option third comprehensible, and option fourth loose, and the correct option is A, concrete. Then next question number 8, huge amount of data is being received from dash dash, mobile phone, weather sensor and satellite, television and railway department. प्रचंड प्रमाणामध्ये डाटा रिसीव केला जातो. यामध्ये 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत आणि करेक्ट ऑप्शन या ठिकाणी आहे वेदर सेन्सर अँड सॅटेलाइट. नाउ क्वेश्चन नंबर 9, डॅश डॅश गिव अस वॉर्निंग्स ऑफ इम्पेंडिंग नॅचरल कॅलॅमिटीज लाईक फ्लड्स, अर्थक्वेक्स, सुनामी एटसेट्रा. यामध्ये वॉर्निंगची कॅलॅमिटी जी काही आहे, कोणत्याही प्रकारची कॅलॅमिटी हो आणि ती आपल्याला नैसर्गिकरित्या माहिती होऊ शकते सध्याच्या बिग डेटा या गोष्टीमुळे आधुनिक काळामध्ये. नंबर 1 ऑप्शन वेदर पॅटर्न, नंबर नेक्स्ट ॲस्ट्रॉलॉजर, नंबर नेक्स्ट बेगर अँड नंबर नेक्स्ट गव्हर्मेंट ऑफिसर. आपल्याला भूकंप असेल, सुनामी असेल किंवा फ्लड असेल, पूर असेल, याविषयीची माहिती अगोदरच मोठ्या प्रमाणामध्ये मिळू शकते आणि या 4 ऑप्शनपैकी करेक्ट ऑप्शन आहे वेदर पॅटर्न. हवामानाचा जो अंदाज आहे त्यामुळे मिळू शकते. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10, व्हॉट आर कॉल्ड मिनी बायोमेडिकल रिसर्च डिव्हाइसेस. मिनी बायोमेडिकल रिसर्च डिव्हाइसेस खालील 4 ऑप्शनपैकी कोणत्या ऑप्शनला म्हटलेलं आहे. नंबर 1 ऑप्शन द हेडफोन्स, नंबर सेकंड ओल्ड फॅशन रिस्ट वॉचेस, अँड नंबर थर्ड ऑप्शन टेलिव्हिजन चॅनल्स, अँड नंबर फोर्थ ऑप्शन द स्मार्ट वॉचेस. अँड द करेक्ट आन्सर इज द स्मार्ट वॉचेस. ज्या सध्याच्या स्मार्ट वॉच आलेल्या आहेत, घड्याळे आले आहेत, मनगटी घड्याळ, त्या मनगटी घड्याळांमध्ये आपण पूर्णपणे आपल्या शरीरात ऑक्सिजन किती आहे, पल्स रेट आपला किती आहे, या सगळ्या गोष्टीविषयीची माहिती घेऊ शकतो. म्हणून त्याला म्हटलेलं आहे मिनी बायोमेडिकल रिसर्च डिव्हाइसेस. नाउ क्वेश्चन नंबर 11, हाऊ कॅन बी डॉक्टर हॅव बेटर डायग्नोसिस ऑफ एनी एलिमेंट, द इफेक्ट ऑफ any drug etc. Option first, with the help of the headphone. Option second, with the help of the big data. Option third, with the help of available books. And option last, attending various conferences. आता या ठिकाणी डॉक्टर लोकांना या सगळ्या गोष्टीविषयीची माहिती कशी मिळत असते की कोणत्या औषधाचा परिणाम काय होतो म्हणून. आणि करेक्ट ऑप्शन या ठिकाणी आहे विथ द हेल्प ऑफ बिग डेटा. इंटरनेटवरती आपण क्विक बघू शकतो कोणतं औषध आपल्याला कोणत्या कामाला येत असतं आणि अद्ययावत माहिती मिळत असते. क्वेश्चन नंबर 12, सिंपल क्वेश्चन. 24/7 मीन्स 24/7 म्हणजे काय? हा जनरल नॉलेजचा सुद्धा प्रश्न आहे असं आपण म्हणायला काही हरकत नाही.
यामध्ये ऑप्शन फर्स्ट 24/7 मीन्स ऑप्शन फर्स्ट 24 days and 7 night, option second 24 days and 7 night, and option third 24 men and 7 women, option fourth 24 hours and 7 days, and the correct answer is 24 hours and 7 days. म्हणजे आठवडा आणि 24 तास या ठिकाणी याचा अर्थ अशा पद्धतीने होतो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13. बिग डेटा हॅज बीन युजफुल इन आयडेंटिफाईंग द एक्झॅक्ट डॅश 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 सिलेबस, क्वेश्चन अँड आन्सर, लोकेशन ऑफ द प्लेस अँड बुक, अँड द करेक्ट आन्सर इज लोकेशन ऑफ द प्लेस. 14 question number. How do we find out an accident prone areas? Number A, with geographic positioning and radio frequency identification sensor, with the using mobile, option third with the help radio news, and option fourth with watching TV news, and correct option is with geographic positioning and radio frequency identification sensor. Next question number 15. The source one purchase thing online. कोणत्या कोणत्या माध्यमातून व्यक्ती ऑनलाईन खरेदी करू शकतो आणि या ठिकाणी एक आपल्याला करेक्ट माध्यम सर्च करायचे आहे. फर्स्ट ऑप्शन रिक्षा, सेकंड ऑप्शन रेल्वे, थर्ड ऑप्शन बुलक कार्ट, and fourth option is Flipkart, and the correct answer is Flipkart. Next question. Big data help in monitoring the outbreak of dash dash. First option turmoil in society, second option spreading education, third option epidemic and diseases, and fourth option human health, and the करेक्ट आन्सर इज एपिडेमिक अँड डिजिजेस. म्हणजे जसं कोरोनासारख्या मोठ्या महाभयंकर महामारीवरती सुद्धा मॉनिटरिंग करण्याचं काम बिग डेटामार्फत होतं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 17. व्हॉट आर द सोर्सेस ऑफ सोशल मीडिया? सामाजिक माध्यम कोणते कोणते आहेत? समाज माध्यमे ज्याला म्हटलेलं आहे, ती उगमस्थान कोणते कोणते आहेत त्याची? माउथ पब्लिसिटी, व्हाट्सएप, फेसबुक एट्सेट्रा, सोशल वर्कर, and fourth option teacher, doctors etc. And the correct option is WhatsApp, Facebook etc. Question number 18. What are the challenges before banking and finance sector? आपण पाहिलं विद्यार्थी मित्रांनो की बिग डेटाचा फायदा जो आहे तो बँकिंग फील्डमध्ये फार मोठा होतो आहे सध्याच्या काळामध्ये, परंतु तेवढ्याच प्रमाणात ते धोकेसुद्धा आहेत. त्या धोक्यांपैकी कोणते चॅलेंजेस, आव्हानं आहेत, धोके आहेत? त्यामध्ये नंबर 1 सायबर क्राईम्स, कार्ड फ्रॉड डिटेक्शन एट्सेट्रा. सेकंड टू क्रिएट अ न्यू एम्प्लॉयमेंट. थर्ड ऑप्शन टू गिव लोन फॉर हाऊस बिल्डिंग. अँड फोर्थ ऑप्शन द रिकव्हरी ऑफ क्रॉप लोन्स. अँड द करेक्ट ऑप्शन इज फर्स्ट cyber crimes, fraud detection, card fraud detection. Question number 19. What do help us to see each and every performances minutely? Commentators, sports analytic, spectators, video analytic. आपण बघितलं क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा बिग डेटाचा माहिती अंतर्ज्ञानाचा आपल्याला गुगलचा फार मोठा फायदा होतो आणि या महाजालाचा फायदा होत असताना इंटरनेटचा, वेबचा आपल्याला फायदा होतो आहे. त्यामध्ये आपण काय नेमकं मॅच चालू असताना बघू शकतो आणि करेक्ट ऑप्शन आहे व्हिडिओ ॲनालिटिक. व्हिडिओसुद्धा आपण बघू शकतो की एखादा प्लेयर 10 वर्षापूर्वी कसा खेळला होता आणि आज त्याची तुलना त्याच्या आधीच्या प्लेईंगसोबत आपण करू शकतो व्हिडिओ बघून. नेक्स्ट क्वेश्चन. वाय डू नेटफ्लिक्स अँड यूट्यूब सी different recommendations of our post views?
यूट्यूबसारख्या माध्यमावरती किंवा नेटफ्लिक्ससारख्या माध्यमावरती आपण एखाद्या पद्धतीचा व्हिडिओ पाहिला तर लगेच दुसरा व्हिडिओ आपल्याला तशा पद्धतीचाच शो केला जातो आपण पाहावं म्हणून. आणि ते का? ऑप्शन फर्स्ट, पीपल मस्ट अट्रॅक्ट टुवर्ड्स मोर व्हिडिओज. ऑप्शन सेकंड, टू इन्क्रीज एंगेजमेंट अँड ड्राईव्ह मोर रेव्हेन्यूज. अँड ऑप्शन थर्ड, टू अट्रॅक्ट यंग जनरेशन. ऑप्शन फोर्थ, टू गेट मोर अँड मोर एक्सपिरियन्सेस. यामध्ये आणि करेक्ट ऑप्शन इथं आपल्याला विद्यार्थी मित्रांनो आहे ते आहे टू इन्क्रीज एंगेजमेंट अँड ड्राईव्ह मोर रेव्हेन्यूज. हे ऑप्शन बी जे आहे ते करेक्ट ऑप्शन आपल्याला या ठिकाणी बघता येईल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 21. व्हॉट आर द न्यू वेज फॉर ऑनलाईन लर्निंग अँड टीचिंग. कोणते नवीन मार्ग जे आहेत ऑनलाईन शिकवणीचे आणि शिकण्याचे आपल्याला पाहता येतील, त्या मार्गांपैकी खालील ऑप्शनपैकी आपल्याला सर्च करायचे. फर्स्ट ऑप्शन, होम ट्युशन्स. सेकंड ऑप्शन, कंबाइंड क्लासेस. थर्ड ऑप्शन, गुगल मीट, झूम मीटिंग एट्सेट्रा. अँड फोर्थ ऑप्शन, प्रेझेंटिंग स्कूल अँड कॉलेजेस. अँड द करेक्ट ऑप्शन इज गुगल मीट, झूम मीटिंग. यासारखे वेगवेगळ्या पद्धतीने माध्यमं शिकण्याचे आणि शिकवण्याचे सध्या परिस्थितीमध्ये झालेले आहेत. क्वेश्चन नंबर 22. व्हॉट इज सेंट्रल थीम ऑफ द चॅप्टर बिग डेटा बिग इनसाईट. बघा विद्यार्थी मित्रांनो, या चॅप्टरचे नेमका मतितार्थ काय करता येईल. फर्स्ट ऑप्शन, अबाउट सोशल मीडिया. सेकंड ऑप्शन, अबाउट कल्चरल एज्युकेशन. थर्ड ऑप्शन, अबाउट मॉडर्न सोर्सेस ऑफ इन्फॉर्मेशन. अँड फोर्थ ऑप्शन, अबाउट सोर्सेस मेडिकल इंडस्ट्री. आणि करेक्ट याचं आन्सर आपल्याला पाहता येईल ते म्हणजे अबाउट मॉडर्न सोर्सेस ऑफ इन्फॉर्मेशन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 23. ॲडव्हर्टायझर्स आर वन ऑफ द बिगेस्ट प्लेयर्स इन बिग डेटा. चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह. या ठिकाणी या वाक्यामध्ये कोणती डिग्री आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. फर्स्ट ऑप्शन, सुपरलेटिव्ह डिग्री. सेकंड ऑप्शन, पॉझिटिव्ह डिग्री. थर्ड ऑप्शन, कंपॅरेटिव्ह डिग्री. अँड फोर्थ ऑप्शन, assertive sentence. And the correct answer is superlative degree. Now question number 24. Big data gas brought about a big negative changes in the education industry. या ठिकाणी करेक्ट ऑप्शन आपल्याला पाहता येईल आणि ते आहे फॉल्स. देन नेक्स्ट लास्ट क्वेश्चन 25th. मॅच द वर्ड्स इन बॉक्स ए विथ द मिनिंग बॉक्स बी. आता या ठिकाणी जोड्या लावा म्हटलेलं आहे आणि करेक्ट जोड्या कोणता आहे ह्या 4 ऑप्शनपैकी एक ऑप्शन आपल्याला बघायचे. रेव्हेन्यू, गिगॅन्टिक, एनेबल, एम्बेड. इम्प्लांटेड, अर्निंग, यूज अँड अलाउज. आणि या ठिकाणी खाली जे ऑप्शन दिलेले आहेत त्या 4 ऑप्शनपैकी इथं करेक्ट जोड्या लावण्याचं ऑप्शन जे आहे ते आपल्याला बघता येईल ते म्हणजे लेट अस वॉच अँड दॅट इज नथिंग बट सी. 1 बी, 2 सी, 3 डी अँड 4 ए. हे या ठिकाणी आपल्याला करेक्ट आन्सर बघता येईल. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण बिग डेटा बिग इनसाईट वर्ग 11 वर्ग 12वी या वर्गाच्या इंग्रजीच्या युनिट 1.4 वरती आपण 25 क्वेश्चन पाहिलेले आहेत, जेणेकरून ह्या 25 प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत, तुम्हाला परीक्षेमध्ये महत्त्वाचे कामाला येतील. हे संपूर्ण प्रश्न अशाच पद्धतीने आपण संपूर्ण टॉपिकवरती पोएट्रीवरती बघणार आहोत. त्याकरिता इंग्लिश गुरुजी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, बाजूला जे बेल आयकॉन दिसते त्या बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला अपलोड झाल्या तुमच्या मोबाईलवरती दिसतील.